गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आज आपण या ठिकाणी BA प्रथम वर्ष गृहविज्ञान विषयाच्या तासिकेसाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आपण BA प्रथम वर्षाचा पेपर नंबर पहिला कौटुंबिक साधन संपत्तीच्या व्यवस्थापनाची ओळख या पेपर अंतर्गतचं जे युनिट आहे, युनिट दुसरं की साधन संपत्तीचे व्यवस्थापन कसं करायचं किंवा मनी मॅनेजमेंट म्हणजे आपल्या उत्पन्नाचं मॅनेजमेंट आपण कसं करायचं या संदर्भातली माहिती जी आहे ती आपण मागच्या काही तासिकेपासून घेत आहोत. तर मागच्या काही तासिकेमध्ये आपण उत्पन्न म्हणजे काय हे बघितले आहे. त्याच्यानंतर कुटुंबाकडे उत्पन्नाची कुठली कुठली साधने उपलब्ध आहेत ही गोष्ट आपण ह्या गोष्टीविषयी आपण मागच्या काही तासिकेमध्ये बोललेलो आहोत. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की कौटुंबिक उत्पन्नावर परिणाम करणारे घटक कोणते कोणते आहेत. आजच्या या तासिकेमध्ये आपण कौटुंबिक अंदाजपत्रक याविषयी बघणार आहोत. कौटुंबिक अंदाजपत्रक ज्याला हाऊसहोल्ड बजेट असं देखील इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. तर आता अंदाजपत्रक म्हणजे काय, तर अंदाजपत्रक तयार करणं म्हणजे कुटुंबाच्या खर्चामध्ये कपात करणं असा एक जनरल किंवा असा एक समज लोकांमध्ये निर्माण झालेला आहे. परंतु असं नसून हे जे काही आहे हे हा जो काही समज आहे की आपल्या कुटुंबाच्या खर्चामध्ये कपात करणं हा जो काही समज आहे हा समज जो आहे हा पूर्णपणे चुकीचा आहे. तर ही जे म्हणजे असं वाटतं लोकांना की आपल्याकडे पैसा कमी आहे आणि म्हणून आपल्याला अंदाजपत्रक बनवायला पाहिजे. तर हे सुद्धा या ठिकाणी चुकीचं होतं. म्हणजे ज्यांच्याकडे ठराविक इन्कम आहे किंवा ज्यांच्याकडे जास्त इन्कम आहे म्हणजे ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे त्यांनीच अंदाजपत्रक बनवावं असा देखील समज आहे. किंवा ज्यांच्याकडे कमी इन्कम असतं मग ते पुरलं पाहिजे म्हणून त्यांनी अंदाजपत्रक बनवलं पाहिजे असं देखील काही ठिकाणी म्हटलं जातं. परंतु असं काहीच नसून प्रत्येकाने म्हणजे ज्याला इन्कम जास्त आहे ज्याला इन्कम कमी आहे अशा दोन्ही फॅमिली किंवा प्रत्येक फॅमिलीने प्रत्येक मेंबरने जर अंदाजपत्रक तयार केलं तर त्याचा त्याला उपयोग किंवा फायदा जो आहे तो होऊ शकतो. म्हणजेच काय की कुठल्याही आर्थिक स्तरातील व्यक्तीने स्वतःचं कौटुंबिक अंदाजपत्रक जे आहे ते बनवलं पाहिजे. कारण काय होतं याचा जो उपयोग आहे तो काय आहे तर कमीत कमी पैशामध्ये कुटुंबाच्या जास्तीत जास्त गरजा या ठिकाणी भागवण्याचा मूळ उद्देश जो आहे तो अंदाजपत्रकाचा असल्या कारणाने आपल्याला अंदाजपत्रकाच्या माध्यमातून आपल्या जास्तीत जास्त गरजा कशा पूर्ण करता येऊ शकतील याबद्दलचा एक अंदाज जो आहे तो आपल्याला या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून आखता येतो आणि काढता येतो. म्हणून आपण सुरुवातीला अंदाजपत्रक म्हणजे काय किंवा हाऊसहोल्ड बजेट म्हणजे काय किंवा त्याच्या व्याख्या काय काय आहेत हे अभ्यासणं आपल्याला गरजेचं आहे किंवा हे पाहणं आधी महत्त्वाचं आहे. कारण की कुठलीही संकल्पना जर समजून घ्यायची असेल तर त्याच्या संदर्भात वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी किंवा वेगवेगळ्या लोकांनी केलेल्या व्याख्या ज्या आहेत त्या व्याख्या अभ्यासणं किंवा माहिती असणं गरजेचं असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला ती संकल्पना समजण्यासाठी सोपं जातं. तर आपण बघूया की अंदाजपत्रकाच्या व्याख्या काय काय आहेत. पहिली व्याख्या आहे मॉर्गन यांची. त्यांचं म्हणणं काय की अंदाजपत्रक म्हणजे भविष्यातील खर्चाचे नियोजन होय. म्हणजे मॉर्गन काय म्हणतात की अंदाजपत्रक म्हणजे त्यांच्या अनुषंगाने की भविष्यातील खर्चाचं नियोजन म्हणजे अंदाजपत्रक. ग्रॉस आणि ट्रेंडॉल यांच्या म्हणण्यानुसार काय की अंदाजपत्रक म्हणजे भविष्यातील खर्चाचे नियोजन. त्याच्यानंतर मन या शास्त्रज्ञाने सांगितलेलं आहे की ज्यामुळे कौटुंबिक खर्चाला मार्गदर्शन मिळते ते म्हणजे कौटुंबिक अंदाजपत्रक. त्याच्यानंतर टॉल्ट्रॉप जे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की अंदाजपत्रक म्हणजे खर्चाचे असे नियोजन की ज्यामुळे खर्च झालेल्या पैशापासून कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला जास्तीत जास्त समाधान मिळते. त्याच्यानंतर पुढची व्याख्या आहे की अंदाजपत्रक म्हणजे कुटुंबाचे उत्पन्न व खर्च याचे एका विशिष्ट वेळेसाठी केलेले सविस्तर परिपत्रक होय.
त्याच्या पुढची व्याख्या आहे की कुटुंबातील सर्व सदस्यांच्या गरजा न्याय्य पद्धतीने पूर्ण करण्याच्या हेतूने केलेली आखणी म्हणजे अंदाजपत्रक होय. म्हणजे एकंदर अंदाजपत्रक म्हणजे आपलं उत्पन्न आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांचा खर्च याचा ताळेबंद जो आहे तो म्हणजे अंदाजपत्रक आहे. या अंदाजपत्रकातून आपण आपल्या भविष्यातील खर्चाचे नियोजन करू शकतो. त्याच्यानंतर आपण आपल्या कुटुंबाचं अंदाजपत्रक तयार करण्याचं मार्गदर्शन जे आहे ते आपल्याला याच्यामधून मिळत असतं. त्याच्यानंतर अंदाजपत्रक हे आपल्या अर्थव्यवस्थापनाचं एक साधन आहे. अशा वेगवेगळ्या व्याख्याच्या अनुषंगातून एवढे जे काही मुद्दे आपल्याला लक्षात येतात की म्हणजे एका कुटुंबासाठी त्याचा अंदाजपत्रक म्हणजे त्याच्याकडे असलेला पैसा आणि त्याच्या गरजा ह्या सगळ्या यांचा दोघांचा मेळ घालणं किंवा त्याच्या पैशामध्ये त्याच्या कुटुंबाच्या सगळ्या गरजा पूर्ण करणं आणि त्याच्यातून त्याच्या भविष्याच्या ज्या काही योजना असतील त्या देखील त्याला आखता येतात किंवा त्या देखील पूर्ततेसाठी त्याला त्या ठिकाणी नियोजन जे आहे ते करता येते. तर एकंदर अंदाजपत्रक म्हणजे की भविष्यातील आपल्या भविष्यातील खर्चाचे नियोजन आणि त्याच्यासाठी तयार केलेलं एक परिपत्रक म्हणजे एक लिखित स्वरूपात असलेलं जे काही साचा असतो मांडणी असते ते म्हणजे अंदाजपत्रक होय. आता अंदाजपत्रक किंवा बजेट हा जो काही शब्द आहे तो अंदाजपत्रकाच्या संदर्भामध्ये वापरला जातो. परंतु बजेट हा जो शब्द आहे तो मूळ फ्रेंच शब्द आहे आणि हा फ्रेंच शब्द ज्याचा अर्थ असा होतो की लहानशी थैली किंवा लहानशी पिशवी. तर लहानशा थैलीतील रक्कम कशी वापरायची त्याच्यामध्ये ती कशी साठवायची याचा विचार करावा लागतो. म्हणजेच अंदाजपत्रक तयार करणे अशी ही एक प्रक्रिया आहे ज्यामुळे पैशाचे नियोजन हे या ठिकाणी विचारपूर्वक केले जाते. परंतु अंदाजपत्रक हे एकदाच करून चालत नाही तर ते परिस्थितीनुसार काळानुसार त्याच्यामध्ये बदल हा करावा लागतो. कारण की आज असलेलं फॅमिलीचं इन्कम हे पुढील काही वर्षामध्ये तितकंच राहील असं होणार नाही किंवा पुढील काही महिन्यामध्ये त्याच्यामध्ये बदल होत राहते आणि त्या बदललेल्या इन्कमनुसार किंवा बदललेल्या आकड्यानुसार त्यांच्या बदललेल्या गरजा ह्या देखील त्या ठिकाणी लक्षात घ्यायला लागते. म्हणून अंदाजपत्रक जे आहे ते फक्त एकदा करून भागत नाही तर ते पुन्हा पुन्हा करावं लागतं वेळेनुसार आणि काळानुसार आणि इन्कम सोर्सनुसार किंवा त्यांच्या गरजानुसार. अशा पद्धतीने हे एकंदर अंदाजपत्रक म्हणजे काय आणि त्याच्या व्याख्या काय आहेत ह्या संदर्भात आपण या ठिकाणी बोललेलो आहोत. आता त्याच्यानंतर अंदाजपत्रकाचे महत्त्व म्हणजे अंदाजपत्रकाचं इम्पॉर्टन्स व्यक्तीच्या आयुष्यामध्ये किंवा कुटुंबामध्ये अंदाजपत्रकाचं काय महत्त्व आहे. तर मानवी जीवनामध्ये गरजा, इच्छा आणि आकांक्षा या सगळ्याच गोष्टीला खूप महत्त्वाचं स्थान आहे आणि या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी किंवा त्याच्या पूर्तीसाठी व्यक्तीला पैसा जो आहे तो त्या ठिकाणी लागत असतो किंवा पैशाची आवश्यकता असते. कारण की पैशाच्या वापराशिवाय किंवा पैशाच्या विनियोगाशिवाय आपल्याला ह्या गोष्टी मिळवण्यासाठी योग्य असं माध्यम जे आहे ते आपल्याला मिळत नाही किंवा पैसा असेल तर आपल्याला ह्या गोष्टी मिळतील. म्हणजे पैसा हे एक माध्यम आहे आपल्याला ह्या गोष्टी मिळवण्यासाठी म्हणजे आपल्या गरजा, इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी पैसा हे एक माध्यम आहे आणि ह्या पैशाच्या योग्य विनियोग किंवा योजना म्हणजे अंदाजपत्रक. आपल्याला आपल्या सर्व गरजांची पूर्ती करण्यासाठी हे जे काही अंदाजपत्रक आहे, हे जे काही बजेट आहे हे आपल्याला मदत करत असतं आणि तसंच आपल्या भविष्यातील काही गरजा ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी किंवा त्याची तरतूद ही देखील आपण आपल्या अंदाजपत्रकात करणे महत्त्वाचे असते किंवा ह्या गोष्टी मिळवण्यासाठी भविष्यातील गोष्टी मिळवण्यासाठी अंदाजपत्रक करणं हे एक महत्त्वाची स्टेप आहे किंवा घटक आहे किंवा घटना आहे की त्याच्यामुळेच आपल्याला आपण आपलं भविष्य जे आहे ते
सिक्युअर किंवा संरक्षित जे आहे ते करू शकतो. त्यानंतरचं दुसरं महत्त्व आहे तर कौटुंबिक अर्थव्यवस्थाची अंदाजपत्रक तयार करणे ही पहिली पायरी आहे. म्हणजे आपण आपल्या फॅमिलीचं अर्थव्यवस्थापन जेव्हा करत असतो किंवा अर्थाची व्यवस्था जेव्हा करत असतो तेव्हा अंदाजपत्रक करणं ही त्याची पहिली पायरी आहे. आणि ही जेवढ्या काळजीपूर्वक केली जाईल तेवढे अर्थव्यवस्थापन हे त्या कुटुंबाचे यशस्वी होऊ शकते किंवा होईल. अनेक कुटुंबामध्ये अयोग्य अर्थव्यवस्थापनामुळे आपल्याला कौटुंबिक कलह आढळून येतात. पती पत्नी यांच्यामधील संघर्षाचे कारण बरेचदा पैसा हेच आहे. त्याच्यामुळे कौटुंबिक वातावरण जर चांगलं ठेवायचं असेल आणि प्रत्येकाला जे पाहिजे ते जर मिळवून द्यायचे असेल तर त्याच्यासाठी अंदाजपत्रक करणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर तिसरं महत्त्व आहे की कौटुंबिक अंदाजपत्रकाचे महत्त्व अर्थशास्त्रज्ञ व राज्यशास्त्रज्ञ यांना विशेष आहे. कारण यावरून आपण वेगवेगळ्या आर्थिक स्तरातील लोकांची जीवनव्ययाची पद्धत जी आहे ती आपण समजून घेऊ शकतो. म्हणजे अंदाजपत्रकामुळे आपलं जीवनव्यय जे आहे किंवा आपण जीवन जगण्याची पद्धती जी आहे ती आपल्याला व्यवस्थितरित्या समजून येऊ शकते किंवा आपल्यासोबत इतरांना देखील आपली जीवनाचा स्तर जो आहे तो समजण्यासाठी आपल्या अंदाजपत्रकामुळे मदत होते. अंदाजपत्रकाचे महत्त्व पाहिल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी बघायचे की अंदाजपत्रकाचे फायदे काय काय आहेत. बेनिफिट काय आहेत हाऊसहोल्ड बजेटचे. तर आपण अंदाजपत्रक जेव्हा करतो तेव्हा आपण खर्चासंबंधीची योजना करतो आणि विचारपूर्वक खर्चाच्या योजना केल्याने आपला खर्च जो आहे तो मिळकतीपेक्षा कमी राहतो आणि खर्च करण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन या ठिकाणी मिळते. म्हणजे की जर आपण नियोजन व्यवस्थित केलं किंवा आपण अंदाजपत्रक करतो तेव्हा ते आपण खर्चाच्या योजना म्हणजे आपल्याला फॅमिलीसाठी काय काय हवं आहे या अनुषंगाने आपण आपलं उत्पन्न आणि खर्च याचा एक ताळा किंवा आखणी करत असतो आणि त्याच्यामुळे मग त्या गोष्टी मिळवण्यासाठी आपण पर्यायी जे काही सोर्सेस असतात त्याचा उपयोग करून आपण आपली बचत जी आहे खर्च जो आहे तो आपण त्या ठिकाणी कमी करू शकतो आणि त्याच्यामुळे आपली बचत त्या ठिकाणी होऊ शकते. म्हणजे कमीत कमी पैशामध्ये आपल्याला जास्तीत जास्त गोष्टींची प्राप्ती कशी करून घेता येते याच्याविषयीचा जो अंदाज आहे तो आपल्याला अंदाजपत्रक तयार करताना येत असतो. त्याच्यानंतर अंदाजपत्रकामुळे अनावश्यक असणारे खर्च जे आहेत ते आपोआपच नियंत्रणात येत असतात. कारण जेव्हा आपण अंदाजपत्रक लिखित स्वरूपात करत असतो तेव्हा आपल्याला लगेच लक्षात येतं की ही गोष्ट आपल्यासाठी किती आवश्यक आहे. मग आवश्यक जर नाही आहे तर मग ही अनावश्यक गोष्टींवरचा पैसा जो आहे खर्च जो आहे तो त्या ठिकाणी नियंत्रणात येतो. त्याच्यानंतर दूरगामी ध्येयाच्या पूर्ततेकरिता अंदाजपत्रक हे आवश्यक असते. कारण हे ध्येय गाठण्यासाठी जास्त पैशांची गरज असते आणि अंदाजपत्रक करून बचत केल्याशिवाय त्या गोष्टी शक्य होत नाही. म्हणजे उद्देश जे आहेत जे दूरगामी आणि मोठ्या स्वरूपाचे जे उद्देश असतात ते गाठण्यासाठी आपण अंदाजपत्रकाच्या माध्यमातून म्हणजे मासिक अंदाजपत्रकाच्या माध्यमातून आपण त्याच्यासाठी काही निश्चित अशी रक्कम जर आपण त्याच्यासाठी बचत करू शकत असू किंवा आपण त्याच्यासाठी जर ती रक्कम बचत केली तर त्याच्यामुळे आपल्याला नक्कीच भविष्यातील दूरगामी गोष्टी ज्या आहेत त्या साध्य करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी मदत जी आहे ती अंदाजपत्रकाची होत असते. त्याच्यानंतर आहे की कौटुंबिक अंदाजपत्रक तयार करताना घरातील परिपक्व मुलांना त्याच्यामध्ये सामील करून घेणे फायद्याचे ठरते. अशा अंदाजपत्रकामुळे ते तयार करण्याचे शिक्षण मुलांना मिळते व घरामध्ये पैशामुळे जर काही गैरसमज निर्माण होऊन असमाधान जर त्या ठिकाणी होत असेल तर ते दूर करण्याचे काम जे आहे ते अंदाजपत्रक या ठिकाणी करू शकते. म्हणजे साधारणपणे जेव्हा आपण फॅमिलीचं मॅनेजमेंट मनी मॅनेजमेंट किंवा बजेटिंग जेव्हा करत असतो तेव्हा कुटुंबातील सर्व सदस्यांचा सहभाग त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे किंवा अपेक्षित आहे की जेणेकरून जर एखाद्याची गरज त्या ठिकाणी अपूर्ण राहत असेल तर त्याला त्या बजेटचा तो एक हिस्सा झाल्यामुळे
गोष्ट त्या ठिकाणी लक्षात येते आणि आपला पैसा आणि आपले गरजा ह्या गोष्टी जेव्हा कुटुंबातील सदस्यांच्या लक्षात येतात तेव्हा त्याच्यामुळे निर्माण होणारे जे गैरसमज आहे किंवा जी नाराजी आहे ती त्या ठिकाणी टाळता येऊ शकते. त्याच्यानंतर आहे की आजच्या युगात अंदाजपत्रक तयार करणे हे खूप महत्त्वाचे समजले जाते. कारण का की वाढती महागाई समाजाच्या प्रत्येक आर्थिक स्तरातील व्यक्तींना भेडसावती आहे आणि त्यामुळे आपल्या इच्छा, आकांक्षा आणि गरजा यांची सांगड घालण्यासाठी सांगड ही आपल्या उत्पन्नाशी घालण्याकरता अंदाजपत्रकाशिवाय प्रत्येकाजवळ कुठलाही पर्याय राहत नाही. कारण की वाढलेली महागाई जी आहे या महागाईला छेदून आपल्या गरजा आणि आपलं उत्पन्न याची सांगड घालण्यासाठी अंदाजपत्रक ही खूप महत्त्वाची बाब किंवा गोष्ट आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय हा कुटुंबातील सदस्यांकडे राहत नाही. त्याच्यानंतर शेवटचा फायदा आहे की पैशासंबंधी असणाऱ्या काळजी किंवा वैफल्य यातून सुटका करून घेण्यासाठी अंदाजपत्रक तयार करणे हे खूप उत्तम असा मार्ग आहे. म्हणजे की पैशाच्या संदर्भातील ज्या काही गरजा असतील किंवा जे काही निराशा किंवा वैफल्य भविष्यामध्ये त्या पैशामुळे येणार असेल तर ह्या अशा पैशांच्या याच्यामुळे आपल्याला आपण जेव्हा त्याचं बजेटिंग करतो किंवा बजेट करत असतो तेव्हा आपल्याला ह्या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी टाळता येऊ शकतात. त्याच्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने बजेटिंग करणं हे खूप गरजेचं किंवा महत्त्वाचं हे या ठिकाणी होतं की ज्याच्यामुळे आपल्याला आपले मूळ उद्देश जो आहे की आपला कुटुंबाचा खर्च आणि आपलं उत्पन्न आणि सोबतच कुटुंबातील सर्व सदस्यांचे समाधान आणि त्यांच्या सगळ्या गरजा ह्या ज्या आहेत त्या ठिकाणी योग्य पद्धतीने भागवल्या गेल्या पाहिजेत किंवा त्या योग्य पद्धतीने पूर्ण झाल्या पाहिजेत. आणि म्हणून त्याच्यासाठी कौटुंबिक अंदाजपत्रक हे खूप महत्त्वाचा टप्पा किंवा खूप महत्त्वाची भूमिका जी आहे ती कुटुंबाच्या आर्थिक व्यवस्थापनामध्ये पार पाडत असते. त्याच्यानंतर आहे की अंदाजपत्रकाच्या मर्यादा काय काय आहेत. तर अंदाजपत्रकाच्या मर्यादा अशा आहेत की वस्तूच्या सतत वाढणाऱ्या किमतीमुळे अंदाजपत्रकाप्रमाणे खर्च करणे अवघड जाते. कारण की आपण म्हणतो की अंदाजपत्रक हे एकदा करून चालणार नाही, आपल्याला ते दरवेळेस करावं लागणार आहे. कारण की वाढती महागाई किंवा वस्तूच्या सतत वाढणाऱ्या किमती ह्याच्या ही जी काही गोष्ट आहे की वस्तूची सतत वाढणारी किंमत याच्यामुळे आपण आपला अंदाजपत्रकाप्रमाणे खर्च करणे आपल्याला त्या ठिकाणी अवघड जात आहे. कारण की आपला सोर्स म्हणजे आपलं इन्कम आणि आपल्या गरजा आणि या गरजांची सतत वाढणारी किंमत त्याच्यामुळे अंदाजपत्रकाची ही एक मर्यादा आहे की वस्तूंच्या किमती ज्या आहेत त्या नेहमी वाढत असतात आणि मग अशा ठिकाणी आपल्याला अंदाजपत्रकाप्रमाणे खर्च करणे थोडेसे अवघड जाते. त्याच्यानंतर अंदाजपत्रक हे फार काटेकोर जर आपण केलं तर वस्तूची निवड करताना आपल्याला मर्यादा येतात. काही वेळा चांगल्या प्रतीच्या वस्तूंची खरेदी करता येत नाही किंवा उपलब्ध संधीचा फायदा देखील आपल्याला घेता येत नाही. समजा जर आपण अंदाजपत्रक केलेलं असेल किंवा केलं तर त्याची ही एक मर्यादा पडते किंवा ही एक मर्यादा आहे की काटेकोर अंदाजपत्रकामुळे आपल्याला त्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी म्हणजे लवचिकताही साधता येत नाही आणि मग आपल्याला खरेदी करताना उपलब्ध संधीचा फायदा त्या ठिकाणी घेता येत नाही आणि चांगल्या प्रतीची वस्तू देखील आपल्याला त्या ठिकाणी खरेदी करता येत नाही. कारण की आपल्या अंदाजपत्रकाचा काटेकोरपणा जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला अडथळा जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला निर्माण करतो. म्हणजेच अंदाजपत्रकाचा काटेकोरपणा जो आहे ती देखील एक मर्यादा पडते. त्याच्यानंतर आहे एक प्रकारचे अंदाजपत्रक नेहमीकरिता आपल्याला उपयोगात येत नाही. म्हणजेच की आज केलेलं अंदाजपत्रक हे कदाचित 2 महिन्यांनी की 3 महिन्यांनी आपल्याला उपयोगाचे होणार नाही. कारण की 2-3 महिन्यांनी किंवा 2-3 वर्षांनी कदाचित आपलं इन्कम वाढलेलं असेल त्या पटीमध्ये महागाई देखील त्या ठिकाणी
वस्तूंची महागाई आणि कुटुंबातील सदस्यांच्या गरजा ह्या देखील त्या ठिकाणी बदललेल्या असतील आणि वस्तूंच्या किमती ज्या आहेत त्या देखील त्या ठिकाणी वाढलेल्या असतील. आपला इनकम सोर्स देखील त्या ठिकाणी वाढलेला असेल. पण म्हणजेच एकाच प्रकारचे अंदाजपत्रक जे आहे ते व्यक्ती नेहमीसाठी उपयोगात आणू शकत नाही. प्रासंगिक खर्च आणि अनावश्यक खर्च यावर पूर्णपणे नियंत्रण करणे हे कुटुंबातील सर्व सदस्यांना शक्य होत नाही. म्हणजे सगळ्याच सदस्यांच्या अनुषंगाने जेव्हा प्रासंगिक खर्च करायचा असतो किंवा अनावश्यक खर्च करायचा असतो तर तो पूर्णपणे नियंत्रित करणे हे या ठिकाणी शक्य होत नाही. त्याच्यानंतर अनपेक्षित खर्चावर नियंत्रण करणे कठीण जाते. विचारपूर्वक केलेल्या अंदाजपत्रकामुळे अपुरे उत्पन्न वाढू शकत नाही. कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या सहकार्याशिवाय अंदाजपत्रक हे यशस्वी होऊ शकत नाही. अशा स्वरूपाच्या काही मर्यादा ह्या अंदाजपत्रकाच्या बाबतीत येतात. तर ह्या मर्यादेला अधीन राहून किंवा ह्या मर्यादा लक्षात घेऊन त्या अनुषंगाने किंवा त्या पद्धतीने आपण अंदाजपत्रक जे आहे अंदाजपत्रकाची आखणी किंवा अंदाजपत्रक जे आहे ते केलं गेलं पाहिजे किंवा त्या पद्धतीने ते अंदाजपत्रक जे आहे ते बनवलं गेलं पाहिजे. तर एकंदर कौटुंबिक अंदाजपत्रक जे आहे ते कुटुंबाच्या खर्चामध्ये कपात करत नाही, तर कुटुंबाच्या गरजा आणि कुटुंबाचं उत्पन्न या दोन गोष्टींचा मेळ घालण्याचं काम जे आहे किंवा समेट घालण्याचं काम जे आहे ते अंदाजपत्रक करत असते. आणि या अंदाजपत्रकाच्या मदतीने भविष्यातील ज्या काही उद्देश असतील, दूरगामी गोष्टी असतील, ज्या साध्य करायच्या असतील किंवा दूरचे उद्देश असतील ते आपल्याला मिळवून घ्यायचे असतील तर त्या अनुषंगाने देखील आपल्याला हे बजेट जे आहे हे अंदाजपत्रक जे आहे ते आपल्याला या ठिकाणी मदत करत असते. तर एकंदर अंदाजपत्रक म्हणजे काय, अंदाजपत्रकाच्या व्याख्या, त्याच्यानंतर अंदाजपत्रकाचे महत्त्व, अंदाजपत्रकाचे फायदे आणि अंदाजपत्रकाच्या असणाऱ्या मर्यादा या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण नेमकं अंदाजपत्रक म्हणजे काय आहे किंवा अंदाजपत्रकाचा उद्देश काय असतो या दृष्टीने आपण एकंदर जी माहिती आहे ती आजच्या तासिकेमध्ये घेतलेली आहे. इन शॉर्ट म्हणजे की आपल्या कुटुंबातील एकंदर व्यक्तीच्या असणाऱ्या गरजा भागवण्यासाठी पैसा हे एक माध्यम आहे किंवा पैसा हे एक साधन आहे आणि या साधनाचा उपयोग करून आपण कुटुंबाच्या गरजा भागवतो आणि कुटुंबाला सुख समाधान प्राप्त करून देत असतो. आणि म्हणून आपल्याला अर्थव्यवस्थापन करणं किंवा कुटुंबासाठी पैशाचं अंदाजपत्रक तयार करणं हे गरजेचं आहे. कारण की पैसा या माध्यमाशिवाय व्यक्तीच्या इच्छा आकांक्षा याची जी काही पूर्ती आहे ती होऊ शकत नाही. म्हणून कुटुंबातील एकंदर सदस्याच्या असणाऱ्या इच्छा आकांक्षा याच्या पूर्तीसाठी पैसा हे माध्यम असल्यामुळे ह्या पैशाचं नियोजन करणं, या पैशाचं व्यवस्थापन करणं आणि ते करण्यासाठी अंदाजपत्रक त्या ठिकाणी केलं जातं. आणि ह्या अंदाजपत्रकाच्या अनुषंगाने किंवा या अंदाजपत्रकाच्या मदतीने कुटुंबाच्या सर्व गरजा पूर्ण होऊन भविष्यात लागणाऱ्या गोष्टींसाठी किंवा दूरगामी उद्देशांसाठी त्या ठिकाणी पैसा जो आहे तो सेव्ह देखील या ठिकाणी केला जाऊ शकतो किंवा त्याच्या पुढचं जे काही नियोजन आहे त्याच्या अनुषंगाने या अंदाजपत्रकामध्ये तशा स्वरूपाची तरतूद जी आहे ती या अंदाजपत्रकातून केली जाऊ शकते. तर एकंदर अंदाजपत्रक जे आहे याबद्दल आपण आता या ठिकाणी इतक्या मुद्द्यांच्या अनुषंगाने आपण माहिती घेतलेली आहे. पुढच्या तासिकेमध्ये आपण अंदाजपत्रकाच्या पायऱ्या आणि अंदाजपत्रक कसं तयार केलं जातं या संदर्भातून आपण पुढच्या तासिकेमध्ये बोलणार आहोत. तर अंदाजपत्रक म्हणजे काय, अंदाजपत्रकाच्या व्याख्या, अंदाजपत्रकाचे महत्त्व, अंदाजपत्रकाचे फायदे आणि अंदाजपत्रकाचे मर्यादा या मुद्द्याला धरून आपण आज इथे बरीचशी माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. पुढच्या तासिकेमध्ये आपण अंदाजपत्रक तयार करण्याच्या ज्या पायऱ्या आहेत
त्याची माहिती आपण पुढच्या तासिकेमध्ये घेऊया. आजची ही तासिका आपण या ठिकाणी थांबवतो आहोत. थँक्यू.